विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये मलिकाकडून फ्लॅट मिळायच्या नादात मंदाकिनी गेली 12च्या भावात. तर नक्की काय घडलं चला तर बघूया. आदिरा घरी आली नाही तर मला फ्लॅट मिळणार ह्या नादामध्ये मंदाकिनी खूप अतिरेक करते आणि आदिराला नको नको ते बोलत असते आणि रडत म्हणते, तुझं लग्नच नको करून द्यायला पाहिजे होतं या मुलीसोबत. आता तर सगळे शॉकून बघायला लागतात. सोनंदी म्हणते, आई अगं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस? मंदाकिनी म्हणते, हो मला चांगलंच कळतंय आणि मी जे बोलते ना माझ्या मुलाच्या काळजीपोटी आणि त्याची काळजी एक आईच करणार. बायको म्हणून ह्या मुलीला काही पडलंय का? लग्न झाल्यापासून एकावर एक नुसती संकटं येत आहेत. चांगल्या पायगुणाची लक्षणं नाही तिची. रोहन म्हणतो, आई अगं तू काय बोलतेस? तुझं आदिराने असं काय बिघडवलं तू तिच्या मागे लागतेस? मंदाकिनी म्हणते, रोहन तू तर बोलूच नकोस. मला समजावण्यापेक्षा स्वतःला समजव आणि या मुलीला घटस्फोट दे. आता मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. मलिका, अर्पिता आणि अंशुमन स्माईल करत असतात. आता समर मोठ्याने ओरडतो, बास, तुम्ही स्वानंदी मॅडमची आई म्हणून खूप ऐकून घेतलं. दुसरं कोणी असतं तर आदिराला बोलायची हिंमत केली नसती. हे बघा मला तुम्हाला काहीच बोलायचं नाही. माझ्या तोंडून तुमच्यासाठी काही निघावं अशी माझी इच्छा पण नाही आहे. त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. रोहन म्हणतो, आई चल. पण मंदाकिनी अजूनही बोलत असते. स्वानंदी म्हणते, आई अगं रोहन काय म्हणतो? अगं जा त्याच्याबरोबर. मंदाकिनी म्हणते, हो जाणारच आहे. ह्या मुलीचं तोंड बघायची माझी अजिबात इच्छा नाही. हात जोडून म्हणते, बाई गं पण आमच्या घरात पाऊल टाकू नकोस. सोनंदी म्हणते, आई अगं काय बोलतेस? बास कर, तू खूप जास्त बोलली आहे. मंदाकिनी म्हणते, ह्या मुलीला जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे. हिच्या घरच्यांनी हिच्यावर काही संस्कार केले की नाही काय माहिती. रोहन समरला हात जोडत म्हणतो, सर माझ्या आईच्या वतीने मी माफी मागतो. मंदाकिनी म्हणते, तू कशाला त्यांच्यासमोर हात जोडतोस? तू या घरचा जावई आहे, विसरलास का? आणि आपण काही चूकच केली नाही तर माफी कशाला मागायची? म्हणजे चुका यांच्या मुलीने करायचा आणि माफी आपण मागायची. खरं तर माफी यांनी मागायला हवी आपली. यांच्या मुलीमुळे आपल्याला किती मनस्ताप झाला. ज्या घराला मी आत्तापर्यंत जोडून ठेवलं ते लोक हिने माझ्यापासून तोडले. आता मात्र रोहन मोठ्याने ओरडतो, वास आई शांत बस. तो आता मंदाकिनीचा हात पकडून तिला घेऊन जातो. अर्पिता म्हणते, बघितलंच दादा मी काय सांगत होते. त्या लोकांना आदिराची अजिबात किंमत नाही आहे. समर निघून जातो. राजवाडे करत स्वानंदीही मागे जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती म्हणते, राजवाडे. समर म्हणतो, बास माझी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. आतापर्यंत जेवढं केलं ना बास, यापुढे काही करू नका. घरात काहीतरी समारंभ आणि त्यामध्ये गोंधळ हे समीकरण ठरलेलंच आहे. दोघांकडे हात करत म्हणतो, या लग्नानंतर. आता मात्र बिचारी स्वानंदी काहीही बोलत नाही. समर निघून जातो आणि ती विचारात पडते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.